मित्रांनो, तुमचं माझं गर्विकच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। काल आपल्या इथे रात्री संगीताचा प्रोग्राम झाला, तर त्याची मी तुम्हाला एक झलक दाखवणार आहे।
घरी संगीतासाठी आलेल्या जवळपास 100 गावकऱ्यांसाठी मी मिसळ बनवली. टाकायचं वहिनी तो वाटप मी टाकते हळूहळू टाका. चुलीवरची मजाच वेगळी. आपण गॅसवरची तर नेहमी खातो. गरू म्हणजे गरू. हे 12 वाजले आहेत आणि आम्ही आता निघालो आहेत. विनयची आत्या राहते बाजूच्याच वाडीमध्ये. तर मी, बाबू आणि त्याचे आजोबा आणि विनय चाललो आहोत बाजूच्याच वाडीमध्ये. हे आहे गणपतीचं मंदिर डिंगणे गावातलं. सगळं गावामध्ये काही सण वगैरे झाली तर इथे जोरदार भजन कीर्तन आज तुम्हाला दाखवणार आहे मी आपल्या गावातलं घर. तर चला.
तुम्ही बघू शकता इथे आपल्याला घराच्या आजूबाजूला खूप झाडी आहेत. इथे आंब्याचे झाड आहेत आणि आपल्या खाली तुम्हाला सगळी सागाची झाडं बघायला मिळतील. आणि इथे जवळपास आपल्याला इथे नळाची लाईन पण आहे, जिथे 24 तास पाणी देखील येतं. हे आपलं आहे तुळशी वृंदावन, बरोबर घराच्या समोरच. हे जे आपलं घर आहे, पहिला हे कच्च्या मातीचं घर होतं, पण हे घरकुल योजनेत आता घर बांधण्यात आलं आहे. आपल्या घराला 2 एंट्रन्स आहेत. चला तर मग आत येऊया. आपला हॉल आहे, बघा किती मोठा हॉल आहे. इथे गणपतीच्या वेळेला भजन कीर्तन संगीताचे कार्यक्रम इथेच होतात आणि खूप गर्दी असते. म्हणजे गावातले सगळे लोक भजन कीर्तनासाठी येतात आणि जागरण करतात आणि खूप मजा येते. आणि इथे आपल्या बाप्पा बसवला इथे. आणि बघा डेकोरेशन किती छान केलंय ते. इथे बाजूलाच आपल्या देवघर पण आहे, जिथे आपले कुळदैवत बसवले आहेत. हे आपलं आहे मधघर, जिथे आपलं सगळं सामान वगैरे ठेवलंय. हा एक रूम आहे, बेडरूम. आणि हा आपला आहे स्वयंपाकघर. बघा किती छान आहे गावचं स्वयंपाकघर. इथे वहिनी आमची बाप्पाला नैवेद्य करते पानावरती केळीच्या. आणि सर्वात आवडती जागा माझी ही चुलघर आमची. किती छान वाटतं ना इकडे. आपल्या साईडला असं काही बघायला मिळत नाही आपल्याला. आणि गावाला आले तर प्रत्येकाच्या घरी चुली म्हणजे असणारच. हे डाव्या साईडला बाथरूम आहे आणि हे या साईडला टॉयलेट आहे. आणि हा आला घराच्या मागची जागा. हे बाजूला बघा नारळाची झाड आहेत मस्तपैकी. इथे कढीपत्त्याची झाडं आहेत, सुपारीचं झाड आहे. हे आपलं तुम्ही ह्या साईडला बघताय तिथे आपलं घराच्या बाजूचा एरिया आहे. हे आलो आपण अंगणामध्ये. आपण आता तिकडे जाऊन आलो, फिरून आलो सगळीकडे. आता आपण इकडे ह्या रूममध्ये जाऊया. हे आहे मधघर. हे आहे दुसरं रूम, जिथे आपण सगळे वस्तू ठेवतो वगैरे. त्यानंतर हे आहे इकडचं किचन. वहिनी जेवण करतायत. हे आहे बाथरूम आणि आतमध्ये आहे टॉयलेट. इकडे पण आपल्याला चुलघर आहे. ही आपली चुलघर. खरंच असं म्हणतात ना की गावच्या घराला चुलीशिवाय शोभा नाही.
हे इकडचा बॅक साईड आहे.